मित्रांनो, छावणीत परत एकदा आपलं स्वागत. आणि आता आपण बघणार आहोत रसाळगड. मित्रांनो, आपण मैपत गडावरून सुमारगडावरती आलो आणि सुमारगडाच्या दुसऱ्या बाजूला आपण आता उतरलेलो. सुमारगडाच्या दुसऱ्या बाजूला उतरलोय त्यातील एक रोड जो आहे हा मैपत गडावरती जातो. हा इथला जो रोड आहे तो जातो रसाळगडावर. जर तुम्ही रसाळगडावरने आलात तर मात्र तुम्हाला काय करावं लागेल, एक्झॅक्टली तिकडनं आल्यानंतर जर सुमारगडाला जायचं असेल तर इकडे जावं लागेल आणि मैपतगडाला जायचं असेल तर इकडे जावं लागेल. पण तिथे न जाता तुम्ही सुमारगडावर जा, कारण तो जवळ आहे. सुमारगडावरून रसाळगडावरती निघालो आणि वाटेतच आम्हाला एका अजगराचं दर्शन झालं. जर तुम्ही नीट बघाल तर तिथे अजगर आहे हे कळतही नाही, त्यामुळे सावधान. मित्रांनो, समोर बघा, हा जवळजवळ 10 ते 12 फूट एवढा मोठा अजगर होता. पण आपल्याला कळतही नाही की इथे अजगर होता म्हणून. त्यामुळे नेहमी डोंगर प्रवास कराल तेव्हा सावधानताही बाळगायलाच हवी. इकडे 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 रसाळगड. आज आम्ही एवढा मोठा अजगर बघितला, एवढा मोठा. ह्याला विचारा. नाही, डायरेक्ट गडावर झालं, वस्ती नाही गेली काय. हो, पारेश्वर केला, मैपत केला, सुमार केला. हो, वर सगळं हो शिडीने चढलो. मित्रांनो, तो क्षण आला, परत एकदा दाखवतोय. हा रसाळगड आणि आमच्या टीममध्ये आता खूप जोर आलेला आहे. त्यांनी किल्ला बघितलेला आहे आणि अशा तऱ्हेने चला एकदाचे. जय शिवराय. मित्रांनो, मैपत गडावरून सुमारगड, सुमारगडावरून समोर तुम्ही बघताय तो रसाळगड. असा आता आमचा प्रवास झालेला आहे. अजून रसाळगड बघायचा आहे. रसाळगडाला जाताना या काही समाध्या लागतात ते आपण बघतो. हे काय अवशेष आहेत. मित्रांनो, एक विहीर आहे, किल्ल्यावर जाताना लागते. मोडकळीस आलेली आहे. आतमध्ये पाणीही जवळजवळ नाहीच आहे. चला तर आपण निघूया किल्ल्याकडे. मित्रांनो, शिवपिंडीचं दर्शन घेऊन आम्ही निघालोय. समोर तुम्ही बघताय रसाळगड. रसाळगडाच्या पायथ्यापर्यंत गाडी येते आता. मित्रांनो, तो अखेर क्षण आलाच. माझ्या पाठीमागे रसाळगड. फुल खुश आहे आम्ही. आज खूप वाटला आज होईल किल्ला, नाही होणार, पण शेवटी आज आम्ही आलो. तर चला आता आपण बघूया रसाळगड. मित्रांनो, हे चाललोय आपण. आता पायऱ्या आहेत, पूर्वी पायऱ्या नव्हत्या. वरती हा बुरुज दिसतोय तुम्हाला. हे झाड परत एकदा तोडायला हवं, कारण ते बुरुजांवरती आलेलं आहे. ते त्रास देण्याची शक्यता आहे. आणि समोर हा महादरवाजा. आनंद गगनात मावत नाहीये. आज खूप धावपळ, खूप थकवा, पण ज्या महाराजांनी या किल्ल्यांसाठी कष्ट केले
त्या किल्ल्याचं दर्शन घेण्यासाठी जीव आतुर झालेला आहे. पहिलं प्रवेशद्वार. परत पायरी मार्ग. सगळे खुश. दगडी कोसळलेल्या आहेत. परत हा भाग. संदेश येतोय. मारुती रया केवळ तुझ्यामुळेच आम्ही येऊ शकतो. रसागडावरून हे समोर दिसतंय तुम्हाला ते संपूर्ण जंगल आहे. अतिशय छान असा परिसर आहे आणि तेथूनच आता आपण दुसऱ्या दरवाजाकडे चाललोय. तर चला माझ्याबरोबर आपण निघूया दुसऱ्या दरवाजाकडे. हे श्वान बघा अजूनही आमच्या सोबत आहेत. रसाळगडावरती बरीचशी डागडुजी झालेली आहे. खूप छान काम झालेलं आहे. त्यामुळे कोणत्याही ऋतूत तुम्ही ते येऊ शकता. काळाच्या ओघात हा सुद्धा सगळ्या बाजूनी झाडांनी घेरलेला बुरुज. ही वृक्षतोड लवकरात लवकर व्हायला हवी, नाहीतर त्या बुरुजाचं काही खरं नाही. गडावरती आल्याच्या नंतर प्रथम आपल्याला तोफ पाहायला भेटते. तोफ आणि हे एक पाण्याचं टाकं. हे सगळं बांधकाम. ही दुसरी तोफ. त्याच्यावर सुद्धा काहीतरी चिन्ह आहे. याचाही अभ्यास व्हायला हवा. तिसरी तोफ. धुकं खूप झासले, पण महत्वाचं ते नाही आहे. आज मी एवढे चाललो आहे महत्वाचं आहे, आणि प्रत्येक जण चालला हे महत्वाचं आहे. तिसरी तोफ. चौथी तिथे आहे धुक्यात. बघू दिसली तर तुम्हाला सांगतो. तत्पूर्वी आम्ही किल्ल्याच्या टोकाला जातो. याचे काही वाड्याचे अवशेष आहेत, बरेचसे. हा सुद्धा आहे वाड्याचेच अवशेष आहेत. आता आपण हे सगळे वाड्याचे अवशेषच बघतो. हे सगळे जे आहेत ना, हे वाड्याचे अवशेष आहेत. त्याचं मार्किंग नाही झालं अजून, पण वाड्याचेच अवशेष आहेत. ही एक तोफ मला वाटतं धुक्यात तुम्हाला दिसत नाही आहे. ती ही एक तोफ. आता आपण मंत्री त्याच्या दिशेने चाललो आहे. हा सुद्धा वाडा आहे. वाड्याचे खूप अवशेष आहेत. हे सगळे वाडे धुक्यात तुम्हाला दिसणार नाही. नीट अगदी जवळ नेतो. हे सगळे वाड्याचे अवशेष आहेत. हे देऊळ आहे. त्या देवळात जाणार होतो आपण. हे देवळात सांगायला लागते देऊळ आहे, कारण धोका आहे पुष्कळ. या विविध तोफा आहेत तिथे आहेत त्या. आपण आधी त्या बघायला जाऊच. या बघा, ह्या तोफा आहेत वेगवेगळ्या आकाराच्या. मित्रांनो, याच तोफांनी या किल्ल्यांचं संरक्षण केलं होतं, स्वराज्याचं संरक्षण केलं होतं. हा अतिशय उत्तम आपला
ठेवा आहे, स्वराज्याचा ठेवा आहे, हिंदुत्वाचा ठेवा आहे की ज्यांच्यामुळे हिंदुत्व राहिलं. तिकडनंच पुढे गेल्यानंतर ही एक दीपमाळ आहे, अतिशय सुंदर अशी दीपमाळ आहे. ही माझी इच्छा आहे जेव्हा इथे एखादं फंक्शन असेल तेव्हा ही दीपमाळ नक्की बघायला यावी. हे असं डिझाईन आहे त्याला आणि सुंदर ही अशी दीपमाळ आहे, सुस्थितीत आहे. आणि बरोबर समोर झोलाई वाघजाई देवी रसाळ मंदिर, ह्याचं दर्शन आपल्याला घ्यायलाच पाहिजे. तर चला झोलाई देवीचं दर्शन घेऊया. आणि आता आपण ह्या झोलाई देवीच्या देवळात प्रवेश करतोय. आता आपण झोलाई देवीच्या मंदिरात आलेलो आहोत. सर्वप्रथम आपण ही शिल्प बघूया, हे अतिशय महत्त्वाची आहेत. महिषासुरमर्दिनीचे वाटतं हे शिल्पांचा अवशेष. त्याची माहिती कमीच आहे त्याची. विविध शिल्प आहेत, त्यांचं पूजन केलं जातं आहे. हे सगळे पूर्वीचेच जे लाकडी खांब आहेत, पूर्वीचे नसतील पण त्याचप्रमाणे आहे. झुंबर मात्र नवीन लावलेलं आहे त्यांनी. दर्शन घेऊया. ज्यांच्यामुळे आज आपण आहोत ते महाराज. आतमध्ये आल्यावर सुद्धा देऊळ नव्याने करण्यात आलेले हे खांब जे आहेत ते जुनेच आहेत. आता म्हणाल तुम्ही ही मूर्ती आहे ती वाघजाई देवीची मूर्ती आहे, ही जी आहे ती भैरी देवीची मूर्ती आहे आणि ही जी मूर्ती आहे ती झोलाई देवीची मूर्ती आहे. अशा प्रकारे हे सुंदर मंदिर आहे. त्यात विविध भाग कोरलेले आहेत. त्यातला एक भाग हा शरभ आहे. थोडासा अभ्यास शरभाचा मी केला आहे त्यानुसार, पण अशा प्रकारचं शरभ मी आज पहिल्यांदाच बघतोय. अतिशय सुंदर असं देऊळ, खूप सजवलेलं आहे. एक पाण्याचं टाकं आहे, पायऱ्या आहेत, तलाव नाही म्हणता येणार आहे, पायऱ्या आहेत, छान आहे. तेथूनच पुढं गेल्यावर आता आपण गणपती देवाचं दर्शन घेणार आहोत. ह्या मूर्ती मात्र आत्ता लावलेल्या आहेत गणपती देवाच्या. ह्या मूर्ती मात्र ज्या आहेत ह्या जुन्या आहेत. शिवपिंड आहे, इथे दुसरी शिवपिंड आहे. ह्या काही भग्न झालेल्या मूर्त्या आहेत, तर मला वाटतं त्या सुद्धा देवाऱ्यात हव्यात. हे काही अवशेष आहेत, असे बरेचसे अवशेष आहेत ते इथे बाहेर ठेवले. हा तो बुरुज. परत इथे सुद्धा काहीतरी दिसतंय मला, चला बघूया काय आहे ते. तिची मूर्ती वाटती आहे. हे जे शिल्प आहे हे रावणाचं वाटतंय. हे नाही सांगू शकत, हे पण नाही सांगू शकत कसलं आहे हे पण एक तळ आहे मोठं, पाणी उपसलं जाते त्याच्यामध्ये. हे संपूर्ण असं झोलाई देवीचं देऊळ.
आता पुढे काय बघूया आपण. हा चुन्याचा घाणा आहे. इथे मला वाटतं काम चालू आहे सगळं. इथे बघायला हे वाड्याचे अवशेष आहेत. छान आहेत अवशेष. साफसफाई करायची आहे. झाडं लावलेली आहेत. हे पण दुसऱ्या वाड्याचे अवशेष. इकडे हा एक बुरुज आहे. अतिशय सुंदर असा बुरुज आहे हा बुरुज. पुढे सुद्धा अवशेष आहेत ते आपल्याला आता बघायचे आहेत. पाऊस पडत असल्यामुळे थोडासा त्रास होतोय. पण मित्रांनो, किल्ले दर्शन तर आज तुम्हाला घडवायचंच आहे. कितीही पाऊस पडो किंवा कितीही काही हो. हा सगळा आजूबाजूचा परिसर आहे. ही सगळे वाड्याचे अवशेष आहेत वेगवेगळे. तिकडे मला वाटतं तो दारूखाना आहे वाटतं. तो पण बघायला जाऊया आपण. चला तर आता आपण कोपऱ्यावरच्या बुरुजाकडे जाऊ. पुढे गेल्यावर हे एक तळं लागतं. मला वाटतं आत्ता आपला किल्ले दर्शन जे आहे, गडदर्शन, किल्ले दर्शन नाही म्हणायचं, गडदर्शन. गड, दुर्गम, दुर्ग असं सगळे म्हणतात. ते आपण आता बघायला चाललो. हा किल्ल्याचा मला वाटतं शेवटचा भाग आहे, तो बघायचा आहे. आपण ह्या टाक्याला तर वळसं घेतलेलं आहे आणि वळसं घेऊन ह्या शेवटच्या बुरुजावर आलो आहे. हे ते खरं म्हटलं तर एक तोफ हवी, कारण एवढा शेवटचा बुरुज आहे. तर ह्या शेवटच्या बुरुजावरती तोफ हवी. अतिशय सुंदर असा हा बुरुज आहे. ही सगळी आता खाली बघाल, अतिशय सुंदर असा परिसर आहे. तिकडनं आलो मगाशी आपण आलो ते. इथे परत इथे दरीच आहे. एवढ्या लांबवर पसरलेला असा किल्ला आहे, अतिशय सुंदर. मित्रांनो, एवढं समोर आता तुमच्या ठेवलंय निसर्गाने. काय पाहिजे तुम्हाला अजून, सांगा मला याच्याविषयी. खाली उतरणार नव्हतो, पण शिवपिंड आहे, आपलं दैवत आहे, दर्शन घ्यायला पाहिजे. हे शिल्प कसलं आहे हे मला काही समजत नाही आहे. बरीचशी झीज झालेली आहे, पण काही सांगू शकत नाही आहे. पूर्वी नंदीचं दर्शन घेतो आणि नंदीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर शिवपिंडीचं दर्शन घेतो. इथे दुसऱ्या देवतांच्या सुद्धा मूर्ती आहेत, शिवपिंड आहे, पण त्याचा काय अर्थ माहिती नाही आहे. परत मित्रांनो, रसाळगडावरती फक्त मंदिरे आणि त्यांचेच अवशेष आहेत हे सांगावेसे मला का वाटते ह्याचेही कारण तुम्हाला सांगतो. कारण आजकाल गडांवरती इतर धर्मियांची अतिक्रमणे होत आहेत, नव्याने बांधकामे होत आहेत. असं कोणत्याही प्रकारचं बांधकाम रसाळगडावरती नाही. मित्रांनो, समोर तुम्ही रसाळगडावरून जे निसर्ग सौंदर्य बघताय हे केवळ तुम्हाला भटकंतीच बघायला मिळेल. त्यामुळे भटकंती करा
गड भ्रमंती करा. आता हा शेवटचा बुरुज, पुसाटी बुरुज, तो आपण बघतोय. हे बघायला चाललोय. तेवढं झालं की आपली गडफेरी पूर्ण होईल. तर चला आता मित्रांनो, हा पुसाटी बुरुज, कुणाल आणि अनिकेत तिथे आहेत. शेवटचा बुरुज आहे. आता आपण वरती बघू. अतिशय सुंदर असं वातावरण आहे. आणि हा समोरचा सुंदर नजारा. आज निसर्गाने उधळणच घातलेली आहे म्हणाजी. अतिशय सुंदर नजारा. स्वर्ग, पृथ्वीवरचा स्वर्ग. खरंच असं वाटतं हे समोरून आपल्या जाऊच नाही. मित्रांनो, आज खूप थकलोय. आणि पाऊस तर इतका पडत होता ना की बस रे बस. पण मी ठरवलं होतं व्लॉग करणार. आणि व्लॉग का करणार तर मला हे पावसाळ्याचं रूप जे आहे ते तुमच्या समोर आणायचं होतं. रसाळगडाचं आधी येऊन गेलो आहे, पण मी तो रसाळ सुमार मैपत हा ट्रेक 2 दिवसात केला होता. पण आता तो मी 1 दिवसात केलेला आहे. खूप छान वाटलं आणि आनंदही झाला. कॉन्फिडन्स वाढतो. तुम्हीही रेंज ट्रेक करा. रेंज ट्रेकमध्ये खूप अडचणी येतात, पण त्या अडचणींना आपण मात करून जर आपल्याला यश आलं तर तो आनंद एक वेगळाच असतो. मित्रांनो, आज स्वराज्याचे वैभव आयोजित आपण मैपत गडावरून सुमार गडावरती आलो. सुमार गडावरून रसाळ गडावरती आलो. आपण ही सगळी जंगलाची पायपीट करत डोंगर यात्रा केली. मित्रांनो, हे जर तुम्हाला आवडलं असेल तर जरूर लाईक करा. माझे इतर व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं, जर तुम्हाला खरोखरच ही जंगल भ्रमंती आवडली असेल तर तुमच्या बॅग उचला आणि निघा. काय करायला? परत डोंगर यात्रा करायला. मैपतगड, सुमारगड, रसाळगड. धन्यवाद.